तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज होता सोमवार आणि मला जायचं होतं सिद्धिविनायकला. मग त्यामुळे मी सकाळी लवकर उठून आंघोळ पांघोळ करून गेलो रिक्षा स्टँडपाशी आधी स्टेशनला जायला. मग स्टेशनला जाऊन बघतो तर स्टेशन एकदम असं भकास पडलं होतं. मग आपली ट्रेन तर लागलीच होती. मग त्यामुळे मी ट्रेनमध्ये चढलो आणि मग स्टेशन पण रिकामी होतं आणि ट्रेन पण रिकामी होती. मग नंतर आपली ट्रेन निघाली दादर साईडला जायला आणि दादरला उतरल्यावर दादरला गर्दी म्हणजे असणारच गर्दी, इतकी बेकार गर्दी होती आज पण. मग आपण निघालो बाहेर, दादरच्या बाहेर निघालो आणि नंतर मला थोडीशी तहान लागली, इतकं ऊन होतं बेकार. मग तिकडे मला लिंबू सरबत आला दिसला, मग मी पिलं थोडंसं लिंबू सरबत. मग लिंबू सरबत पिऊन मी स्टेशनच्या बाहेर आलो. मग बाहेर येऊन इतकी गर्दी होती भाई, इतकी जाम गर्दी होती ना. मला लक्षात आलं, अरे हां, आज तर सोमवार बाजार, मग त्यामुळे गर्दी असणारच. मग नंतर मी गेलो टॅक्सी स्टँडपाशी. मग टॅक्सी स्टँडला पण खूप सारी लाईन होती आणि इतकं ऊन होतं भाई, जाम ऊन होतं, जाम ऊन. मग नंतर टॅक्सी आली आणि मग मी नंतर बसलो टॅक्सीमध्ये आणि टॅक्सीवाल्या काकांनी मला सिद्धिविनायकला सोडलं. मग नंतर मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाऊन छोटंसं आरतीचं ताट म्हणू शकता, थोडंसं छोटंसं आरतीचं ताट घेतलं आणि मग लाईनीमध्ये उभा राहिलो. लाईन इतकी होती म्हणजे आज खूप सारे लोक आले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि मग नंतर लाईनमध्ये उभा राहून थोडंसं आम्ही पुढे गेलो. राईट हँड साईडला बाप्पाची क्यूटशी म्हणजे छोटीशी अशी मूर्ती होती. मग तिला नमस्कार करून मी थोडंसं पुढे गेलो आणि इतकी लाईन होती ना की म्हणजे मी 1 तास तरी लाईनीमध्ये उभा राहिलो असेल. त्या इतकी बेकार लाईन होती. मग फायनली थोडीशी लाईन आपली थोडीशी पुढे गेली आणि मग नंतर मला बाप्पाचं दर्शन झालं आणि मग बाप्पाला नमस्कार वगैरे करून मी निघालो माझ्या घरी.